माझं नाव आनम सोहेल शेख. तुम्ही सगळे इथे माझ्या ठिकाणी आलायत. मला हे सांगायचं आहे की जे माझ्यासोबत घडले की ते दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत घडू नये. माझं नाव आनम सोहेल शेख आहे. मी सनशाईन ग्रुप यांची सून आणि सोहेल सलेम शेख यांची बायको बोलते आहे. आणि माझं वय सध्या 23 आहे. लग्न जेव्हा जुळलं होतं तेव्हा माझं वय 22 होतं. आता सध्या 24 आहे. माझं एज्युकेशन BSc DMLT कंप्लीट आहे. मी सध्या राहणारी आळ्याफाट्याची आणि मला ज्या ठिकाणी दिलं आहे ते लोक राहणारे पुण्यातले. त्यानंतर माझं जसं एज्युकेशन चालू होतं त्या एज्युकेशन चालूमध्ये मला एक स्थळ आलं, ऑनलाईन एक स्थळ आलं. हे सोहेल सलीम शेख हे स्थळ मला काही 6 महिन्या अगोदर पण आलं होतं हे स्थळ. पण आईवडिलांनी या स्थळाचा एवढा काय विचार केला नाही, कारण त्यावेळेस मी शिकत होते. त्यानंतर एक दुसरी एजंट होती, तिचं नाव होतं शगुफ्ता रिजवान शेख. हिच्याकडून हे मला मागणं परत आलं होतं. हे मागणं जेव्हा आलं होतं तेव्हा आमच्याकडून पण एक एजंट होती, त्यांच्याकडून पण एजंट होती. पण त्यांच्या तिकडची जी एजंट होती तिचा जास्त इन्वॉल्व होता या जे जुळवण्यामध्ये. ह्या शगुफ्ता रिजवान शेख ही ऑलरेडी त्यांच्या घरात यायची जायची. त्यांच्या घरातलीच, म्हणजे त्यांच्या घरातच असं एक पार्ट आहे असं ती त्यांची एक नातेवाईक होती. म्हणजे आम्हाला असं दाखवलं होतं की ती त्यांच्या नातेवाईकांमध्ये. पण जसं नंतर कळालं की ही त्यांची काही नातेवाईक नव्हती, काहीच नव्हती. ही जस्ट ओनली एक फ्रेंड होती, बाहेरची होती. तसं एक ऑनलाईन एक असं मागणं आलं. आमच्याकडची एजंट होती, त्यांच्याकडची एक एजंट होती. मग हा सोहेल सलीम शेख, त्याचे वडील सलीम अब्दुल गनी शेख, आई मोहम्मदी सलीम शेख आणि त्यांच्यासोबत एक मामा होता, मोठे मामा, म्हणजे नवऱ्याचा एक मोठा मामा आणि मोठी मामी. हे 4-5 जण आमच्या घरी आले होते आळ्याफाट्या या ठिकाणी मला पाहण्यासाठी. जेव्हा पाहण्यासाठी आले होते त्यावेळेस म्हणजे असं दाखवलं की आम्ही खूप छान, आम्ही खूप खरी माणसं, देव माणूस आम्ही एकदम. ह्या म्हणजे जेव्हा हे लोक आमच्या घरी आलते तेव्हा मला पाहून गेल्यानंतर त्या लोकांनी, या सासऱ्यांनी, नवऱ्याच्या मुलाने लगेच कॉल केला पप्पांना की तुम्ही आम्हाला मुलगी आवडली आहे, तुम्ही आमचं घर पाहायला या. पहिलं तर हे लोक असं म्हणत होते की तुम्ही मुलगी दाखवायला आमच्या इकडे या पुण्याला. पण पप्पांनी त्याच्यासाठी नकार दिला की आमच्या इकडं असं काही चालत नाही. तर काय, तुम्हीच येथे आळ्याफाट्याला या, मुलगी पहा आणि जा. ही मुलगी आले, मला पाहून गेल्यानंतर सासऱ्यांचा पप्पांना कॉल आला की आम्हाला मुलगी आवडली, तुम्ही आमचं पुण्याला रिव्हर क्रेस्ट अपार्टमेंट, बोट क्लब, संगमवाडी, पुणे हा घर तुम्ही आमचा पाहायला या. मग पप्पा काही 4-8-15 दिवसांनी त्यांचं घर पाहायला गेले. पाहायला गेल्यानंतर त्यावेळेस त्या घरात सासू, सासरा, नवरा आणि एजंट आणि असे बरेच त्यांचेच नातेवाईकली 2-3 जणं होती. त्यावेळेस माझा भाऊ, मम्मी आणि पप्पा घर पाहण्यासाठी गेले होते बोट क्लबला. त्यावेळेस आम्हाला तो बोट क्लबचा घर दाखवला आणि यांचं काहीतरी बोलणं वगैरे झालं बोट क्लबवर. आणि त्यावेळेस माझं एक व्हिडिओ कॉलवर बोलणं पण झालं होतं नवऱ्यासोबत. त्यावेळेस मम्मी पप्पा त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळेस माझं एक बोलणंसुद्धा झालं होतं. आणि ते मम्मी पप्पा पाहून आल्यावर मम्मी पप्पांना त्यांनी भवानीपेठ कॅम्प, मॅजेस्टिक विला भवानीपेठ कॅम्प ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग पण मम्मी पप्पांना प्रॉपर्टी म्हणून दाखवली. या लोकांनी हॉटेल सनशाईन इन, रास्तापेठ, सोमवारपेठची ही जी हॉटेल आहे ही हॉटेलसुद्धा दाखवली. आणि दुसरी हॉटेल सनशाईन लेन नंबर 5 कोरेगाव पार्क ही हॉटेलसुद्धा मम्मी पप्पांना प्रॉपर्टी म्हणून दाखवली. त्यानंतर मम्मी पप्पांनी सगळं पाहून आले, त्यांना म्हणजे मुलगी आवडली. त्याच्यानंतर मम्मी पप्पा आले, त्याच्यानंतर काही वेळ गेला. मग त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन चालू होती त्यांची, आमची अशी कन्व्हर्सेशन चालू होती. त्या कन्व्हर्सेशनमध्ये मग सासऱ्यांचे फोन वगैरे यायचे. मग सासरे कधीतरी गावाला जायचे. सासऱ्यांचं म्हणजे नवऱ्याचं गाव आहे की शिराढोण, व्हाईट हाऊस त्यांचं घर आहे. शिराढोण, तालुका कळंब, उस्मानाबाद. मग उस्मानाबादला गेल्यावर पप्पांना त्यांनी व्हिडिओ कॉल केला
फोन्स केले, पप्पांना असं दाखवलं, विश्वासात घेतलं की बघा आमची एवढी प्रॉपर्टी आहे, गावात घर आहे, गावात जमिनी आहे वगैरे, असं पप्पांना त्यांनी विश्वासात घेतलं. तिकडं जाऊन आम्हाला व्हिडिओ कॉल केला आणि बोले आनमला दाखवा, हे घर तिचंच आहे, सगळं तिचंच आहे, असं यांनी आम्हाला अशा प्रॉपर्ट्या दाखवत पैसे दाखवत विश्वासात घेतलं. पण आम्ही यांच्या कोणत्याच प्रॉपर्टीचं एवढं मान ठेवला नाही. आम्ही फक्त त्यांनी जो आम्हाला घर जो दाखवलं होतं लग्नाच्या वेळेस, त्या घराचाच मम्मी पप्पांना आवडला. ते घर पाहून मम्मी पप्पा लग्नासाठी हा बोलले. मम्मी पप्पांनी त्यांचा बिझनेसचा ऑफिससुद्धा पाहिला नव्हता की तो ऑफिस MG रोड या ठिकाणी आहे. याने आम्हाला माणुसकी दाखवली. खूप देव माणूस आहे, खूप सखी माणूस आहे, यांनी असं दाखवलं. त्यानंतर पप्पा वगैरे पाहून आल्यानंतर यांची थोडी कन्व्हर्सेशन चालू झाली, थोडी. त्याच्यानंतर गंध जुळवायची डेट आली. तर गंध आज उद्या, तर सासरे म्हणत होते गंध आपल्याला इकडे नाही करायचा, गंध आपल्याला अजमेर शरीफ राजस्थान या ठिकाणी करायचा. पण पप्पा बोलले आमची एक मुलगी, बारकी मुलगी घरातली, आम्हाला येथे करायचं आहे, मोठा गंध करायचा आहे. पण नाही, त्या लोकांनी नाकार दिला त्या गंधाला पण. आणि जेव्हा हे आमचं जुळत होतं त्यावेळेस मी असं काही नवऱ्यासोबत बोलले नाही, काय नाही. आमच्या घरात एक लिमिट आहे, त्या लिमिटमध्ये मी एक होते. तर असं नवऱ्यासोबत माझं काही बोलणं वगैरे, सासऱ्यासोबत बोलणं, सासूसोबत बोलणं असं काहीच झालं नाही. ती लोक कशी आहे मला हे 2-3 महिन्यात काहीच कळालं नाही. त्यानंतर 27 ऑक्टोबर ही अशी आमची एक डेट फिक्स झाली, गंधाची डेट फिक्स झाली. त्याच्यानंतर गंधाला हे सगळे लोक पुण्यावरून आले. त्यांनी त्यांचा खर्च केला आणि मम्मी पप्पांनी पूर्ण जेवढं गंधाचा खर्च होता, मम्मी पप्पांनी गंधाचा खर्च, एंगेजमेंटचा खर्च पूर्ण मम्मी पप्पांनी केला आहे. हे लोक आळेफाटा या ठिकाणी आले होते. आळ्याफाट्याला संध्याकाळी 4:30-5 वाजता गंध जुळाला. गंधामध्ये सासू, नवरा, एक मावशी होती शाना म्हणून, मग त्याची पूर्ण फॅमिली, मग आतिक शेख हा पण होता, मग त्यांचे काही नाहीद, शहाब असे त्यांचे काहीतरी नातेवाईक होते, ड्रायव्हर होते, हे सगळे आले. गंध जुळला, गंधाची डेट जुळली, गंध झालं. हे गंधानंतर आपापल्या घरी गेले. नंतर त्यांचा असा प्लॅन होता की त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न मदिना शरीफ या ठिकाणी करायचा होता. त्या मदिना शरीफला करण्याच्या म्हणजे तिथे जाण्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्या जे काही नातेवाईक, आम्ही म्हणजे आमच्या इकडचे काही नातेवाईक यांनी पासपोर्ट बनवायची तयारीला सुरू झाली. मग याच्यात पण 1 महिना गेला, 2 महिना गेले, पासपोर्ट झाले, विजा आले, असं करत आणि या कालात जसं म्हणजे गंधापासून तर लग्नापर्यंत माझं असं म्हणजे त्यांच्या घरच्यांशी, नंदे वगैरेंशी, सासूशी, सासऱ्यांशी एवढं काही बोलणं नाही झालं. फक्त पप्पांना सासऱ्यांचा फोन यायचा आणि त्या फोनवर मी एक किंवा दोनदा बोलले आणि पप्पांनाच ते कॉन्टॅक्ट करायचे. त्या लोकांनी मला ना सासूचा बिहेवियर दाखवला, ना नंदेचा बिहेवियर दाखवला, ना कोणाचाच बिहेवियर नाही दाखवला. असं करता आम्ही लग्नाच्या तयारीत लागलो. लग्नाची तयारी झाली, सगळं काही झालं. मम्मी पप्पांची शॉपिंग चालली होती, त्यांचं पण काहीतरी शॉपिंग चाललं होतं. मम्मी पप्पांनी मला लग्नात म्हणजे लग्न जुळवायच्या अगोदर मम्मी पप्पांनी मला बरेचसे सोन्याचे गिफ्ट्स दिले, चांदीचे गिफ्ट्स दिले. माझं जेवढं काही संसार सेट असतो तो सगळा मला माझ्या मम्मीने दिला आहे. आणि लग्न जेव्हा जुळवायचं होतं, लग्नाच्या आधी शॉपिंगमध्ये मम्मी पप्पांनी नीलकंठ ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, पुणे या ठिकाणी मम्मी पप्पांनी 20 लाख रुपये गोल्डसाठी दिलेले आहेत मम्मी पप्पांनी त्यावेळेस. ते म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला म्हणजे कॅश पैसे द्या, आम्हाला असं काही हुंडा वगैरे आम्हाला असं काही नको आहे, आम्हाला कॅश पैसे द्या. तर मम्मी पप्पांनी 20 लाख रुपये नीलकंठ या ज्वेलर्समध्ये दिले. त्यांनी असं दाखवलं की आम्हाला काहीच नको, 1 रुपया नको, आम्ही खूप मोठे माणूस आहे, आमची एवढी प्रॉपर्टी, आम्ही खूप सखी. पण जसं लग्नानंतर यांचं एक मला दिसायला लागलं. लग्नाची डेट आली म्हणजे इकडून निघायची वेळ आली, मक्का शरीफ येते, मक्का या ठिकाणी. तर त्यांची काही नातेवाईक, आमची काही नातेवाईक, माझे बहीण, भाऊ, आईवडील, मी आणि माझे मोठे मामा होते. आणि त्यांची नवऱ्याची पूर्ण फॅमिली आणि त्यांचे काही नातेवाईक, मावशी, मामा, त्यांची बरीच लोक होती. त्यांची 15-20 लोक होती आणि आम्ही फक्त 6 का 7 जण होतो. म्हणून आम्ही इथून निघालो. इथून निघाल्यावर मक्का शरीफ येथे आम्ही पहिले उतरलो.
त्या ठिकाणी आम्ही 10-15 दिवस राहिलो. पण त्या लोकांनी म्हणजे असं जसं 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 थोडं 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, थोडा टाईम गेला, तर त्या लोकांनी असं एकदम वेगळा व्यवहार करायला सुरुवात केला. म्हणजे एकदम असं खालच्या दर्जाचा व्यवहार, की आम्ही खूप पैसेवाले, आम्ही खूप चांगले आहे, आम्हाला खूप पैसेवाल्यांचं म्हणजे असं त्यांना खूप असं दाखवला त्या लोकांनी पैशाचा. तर म्हणजे ते असं झालं की ते झाले पैसेवाले आणि आम्हाला असं एकदम खालच्या दर्जाचं आईवडिलांना असं दाखवलं. पण थोडा थोडा टाईम गेला. त्या टाईम गेल्यानंतर आम्ही मक्कावरून मदिनेला गेलो. मदिनेला 1 का 2 दिवस स्टे केला. स्टेनंतर 1 जानेवारी 2025 रोजी लग्न झालं मदिना शरीफमध्ये. संध्याकाळी 4 या 5च्या दरम्यान लग्न झालं. निकाह झाला. निकाहमध्ये त्यांचे पाहुणे, आपले पाहुणे सगळे होते. पण जेव्हा निकाह व्हायचा होता, निकाह होण्याच्या अगोदरच झैबा इम्रान शेख, मोठी नणंद, हिने जरा मला टोमणे, थोडंसं असं वाकडं बोलणं, उरफटं बोलणं, थोडं असं म्हणजे मला असं खालच्या दर्जाचं फील व्हावं असं तिने माझ्याशी बोलायला चालू केली लग्नाच्या अगोदरच. पण मी एवढं काही लक्ष दिलं नाही. मी असा विचार केला असं तिची काहीतरी अशी सवय. पण तिने मला लग्न जुळवायचे म्हणजे एअरपोर्टवरून जसं निघायचं होतं तिकडूनच सुरू झाली, की तुम्ही पैसे घेऊन नाही आले, तुम्ही हे घेऊन नाही आले, तुमचं असं नाही तसं नाही. त्याच्यानंतर ती माझ्या मम्मीला पण बरंच काही बोलायला लागली. जसं आपण फिरायला गेलो तर रूम शेजारी शेजारी असतात, शेजारी शेजारी रूम असलं, तर तिने असं माझ्या आईला असं टोमणं मारलं की तुम्ही आमच्या शेजारी आले का. आता गेलेले तर सगळे सोबत होतो, पण तिने माझ्या आईला पण असं हे केलं आणि मला पण असं दाखवलं की तू एकदम खालच्या दर्जाची. पण आम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं की असं का वागताय. पण थोडा टाईम गेला 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 म्हणजे त्यांनी त्यावेळेस सगळं मॅनेज केलं. त्यांना माहीत होतं त्यांची त्यावेळेस काही चुकी झाली. तर त्यावेळेस लग्नाच्या सकाळीच म्हणजे संध्याकाळी लग्न लावायचं आणि सकाळी सासरा एजंट शगुफ्ता आणि सासू मोहम्मदी बेगम हे आमच्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्यावर यांनी आम्हाला समजवलं, परत काहीतरी असं विचारलं, तुम्हाला काय झालं, काय त्रास झाला, असे 2 वाक्य समजवले. मग आम्ही लग्नाला रेडी झालो. नाही तर आम्ही लग्नाला तेथे रेडी नव्हतो. आम्हाला लग्न तेथे कॅन्सल करायचं होतं.